which of the following is consequence of the law of conservation? लॉ ऑफ कन्झर्वेशन वरती काय काम करतो? हा प्रश्न तसा फार इम्पॉर्टंट आहे बेसिकमध्ये सुद्धा आणि इकडे सुद्धा. लॉ ऑफ कन्झर्वेशन वरती जेव्हा पण आपण पाहतो लक्षात असू द्या लेन्झ लॉ. याचा आन्सर काय होईल? लेन्झ लॉ. का? बघा दोन आहे लॉ ऑफ कन्झर्वेशन आणि लॉ ऑफ म्हणजे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. कन्झर्वेशन ऑफ एनर्जी म्हणतो आपण याला. एक असतो कन्झर्वेशन ऑफ चार्ज. एनर्जीचा प्रश्न जेव्हा जेव्हा येतो तर तिथं व्होल्टेज आन्सर बनतं माहिती आहे आपल्याला. म्हणून इथं आपण एक वाचत होतो KVL. आणि जेव्हा कन्झर्वेशन ऑफ चार्जचा प्रश्न येतो चार्जमध्ये तो म्हणतो आपण किर्चॉफ्स करंट लॉ. राईट? किर्चॉफ्स करंट लॉ. एक असतो किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ, एक असतो किर्चॉफ्स करंट लॉ. KVL आणि KCL. ओके, तो KCL साठी कन्झर्वेशन ऑफ चार्ज असतं आणि KVL साठी कन्झर्वेशन ऑफ एनर्जी असतं. आणि इथं लेन्झ लॉ हा सुद्धा व्होल्टेजच्या रिलेटेड आहे. त्यामुळे कन्झर्वेशन ऑफ एनर्जी मध्ये कुठला लॉ? लेन्झ लॉ. एवढा प्रश्न लागतो.